चंदन वृक्षासमान होता भीमराव झिजला। चंदन वृक्षासमान होता भीमराव झिजला। जीवन नौकेचा तो आमुच्या दीपस्तंभ ठरला। दीपस्तंभ ठरला। चंदन वृक्षासमान 1 जानेवारी ऐवजी ताईंचा जो जन्मदिवस आहे, जयंती जी आहे ती आज आपण इथे साजरा करण्यासाठी जमले आहोत। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपले माननीय पगारे दादा यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करते। ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाच्या जडणघडणीमध्ये पुरुषांइतकाच स्त्रियांचाही फार मोलाचा वाटा असतो। किंबहुना मी तर असं म्हणेन की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती सारे जग उद्धारी। प्रत्येक पुरुष हा मोठा होत असतो त्यावेळेस त्याच्या पाठीमागे त्याची आई असते, बहीण असते, पत्नी असते, मैत्रीण असते आणि हे सर्व आपण इतिहासकालीन अनेक उदाहरणांमधून बघत असतो। एक पुरुष जेव्हा मोठा होत असतो त्यावेळेस एका स्त्रीच्या हाल अपेष्टा, तिचे कष्ट, तिचा त्याग हे सर्वच काही असतं। तुम्ही म्हणाल फक्त मॅडम स्त्रियांबद्दलच का बोलताय, तर आज आपण ताईंची जयंती साजरा करतोय त्यामुळे आज महिलांसाठी आणि आपल्या व्याख्यानाचा विषय सुद्धा आज तोच आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महान झाले, आपल्याला महामानव मिळाले, त्यात माता रमाईचा फार मोठा त्याग होता। महात्मा ज्योतिबा आपल्याला मिळाले, त्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा देखील फार मोठा वाटा होता। आपल्याला शिवाजी महाराज मिळाले, त्यावेळेस मा जिजाऊंनी खूप मोठा त्याग केलेला होता। परंतु या सर्वांना बघितल्यानंतर आपल्याला जाणवतं की जी व्यवस्था होती त्या काळची ती व्यवस्था पूर्णपणे मोडून नवीन असं काहीतरी अध्याय सुरू करण्याचं काम या सर्व महिलांनी केलेलं होतं। इतिहासामध्ये, वर्तमानात, भविष्यात स्त्रियांचं योगदान अमूल्य आहे आणि समाजातील रूढी परंपरा, अन्याय, अडथळ्यांना खंबीरपणे सामोरं जात असताना समाजामध्ये सकारात्मक बदल जर आपल्याला करायचे असतील तर आपण इक्वॅलिटी, समानता ही दिलीच पाहिजे। समानता फक्त पुस्तकापुरतीच नको बाळांना, तर ती प्रत्यक्षामध्ये आचरणात देखील आणली गेली पाहिजे। व तुम्ही म्हणाल फक्त महानच होऊन आपण म्हणजे ह्या व्यक्ती महान झाल्या, मोठ्या झाल्या, त्यांचं नाव आहे इतिहासामध्ये, आपण पुस्तकात वाचतो म्हणून त्या मोठ्या आहेत का, असं काही नाही। तुम्ही आपल्या घरात सुद्धा कोणतंही काम करत असताना एक स्त्री म्हणून, एक मुलगी म्हणून, एक महिला म्हणून जेव्हा चांगलं काम करत असाल तर तुम्ही देखील तुमच्या तुलनेत, तुमच्या नजरेमध्ये तुम्ही महानच आहात। परंतु कोणतंही काम चांगलं करत असाल तेव्हा वाईट कृत्य आपल्या हातातनं कधी व्हायला नको। आपल्याकडे आज थोडंसं भाषण करताना किंवा मी सूत्रसंचालन करताना मी असं म्हणेन की आपण मधल्या म्हणजे इतिहासकालीन महिला ज्या आम्ही पुस्तकात वाचल्या, नंतर काही इतिहासकालीन महिला ज्या तुम्ही पुस्तकात वाचल्या आणि सध्या ज्या इतिहासकालीन वर्तमानात जगतात आहे आणि जग बदलण्याचा प्रयत्न करत आहेत अशा महिलांचा देखील आपण या ठिकाणी उल्लेख करणार आहोत। मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, प्रमुख व्याख्याते माननीय गंगाधर अहिरे सर आणि व्यासपीठावर असलेल्या सर्व सन्मान्य पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी प्रथम प्रतिमा पूजन करावे। आपल्या रमाई वसतिगृहाचे सेक्रेटरी माननीय पी.के. गायकवाड सर यांचं आगमन झाले। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करायचे। माननीय पी.के. गायकवाड सरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी त्वरित मंचावर उपस्थित राहावे।
सर्व विद्यार्थिनींनी ताट बसायचंय. डोळे अलगद मिटलेले, हाताची नमस्कार स्थिती. आपण सर्वजण बुद्धवंदना म्हणणार आहोत. ताट बसा. मला दिसतंय इथून कोणाचे डोळे उघडेल. पाठीचा कणा ताट ठेवा एकदम. डोळे अलगद मिटा. थट्ट मिटू नका, त्रास होतो मग. एक साथ बुद्ध वंदना शुरू करेंगे. शुरू कर. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व सन्मान्य अतिथींचं मी विद्यालयाच्या वतीने स्वागत करते. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा जे व्याख्यान आपलं आयोजित करण्यात आलंय त्या व्याख्यानाचा विषय आहे व्यवस्था परिवर्तनाच्या लढ्यात महिलांचं योगदान. काही वेळापूर्वीच मी तुम्हाला बोलले की माँसाहेब जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, आनंदीबाई ज्या पहिल्या डॉक्टर होत्या, हिरकणी सगळ्यांनाच माहीत असेल. आपल्या बाळासाठी तिने किल्ल्याची दारं बंद असताना तो गड कसा उतरून आली होती. तिचा शिवाजी महाराजांनी नंतर सत्कार केला. रजिया सुलतान 1236 मध्ये दिल्लीचा सुलतान पहिली महिला शासक बनली होती, एक मुस्लिम कम्युनिटी मधली. सावित्रीबाई फुले, महिलांसाठी शिक्षणाची द्वारं खुली गेली त्या होत्या म्हणून आज आम्ही आहोत. हेलन केलर, अंधांच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण केला. राणी व्हिक्टोरिया, राणी पद्मिनी स्वतःची अब्रू, ऑनर वाचवण्यासाठी 1
बलिदान दिलं की इतकं स्वतःच्या चारित्र्यासाठी जपणाऱ्या ह्या स्त्रिया आणि यांनी प्रत्येकाने आपल्या व्यवस्था परिवर्तनाच्या लढ्यामध्ये या महिलांचं सगळ्यांचं योगदान आहे. आणि म्हणूनच आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख माननीय श्री गंगाधर अहिरे सर यांचा थोडक्यात परिचय मी आपणास करून देते. आपण एक बहुआयामी असे व्यक्तिमत्व आहात. नाशिक येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या SMRK महिला महाविद्यालयात आपण अध्यापक म्हणून कार्यरत होते. संवेदनशील शिक्षक वृत्तीतून त्यांनी 28 वर्ष अध्यापनाचं कार्य केलं आहे. विविधांगी साहित्य निर्मिती आणि सामाजिक सांस्कृतिक चळवळींमध्ये त्यांच्या अनेक विजिगीषू वृत्तीतून सक्रिय सहभाग राहिलेला आहे. ते जसे सक्षम कवी, लेखक, संपादक, प्रख्यात व्याख्याते आहेत, तेवढ्याच ताकदीचे ते पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि उत्कृष्ट संघटक म्हणून परिचित आहेत. त्यांच्या या एकूणच कर्तृत्वाचा वस्तुस्थिती निदर्शक जिनालेख अलीकडेच प्रकाशित झालेल्या धुरंधर गंगाधर अहिरे या गौरव ग्रंथात शब्दांकित आहे. विवेकवादी प्रबोधनाच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक चळवळीतील त्यांची सामीलकी लक्षात घेऊनच प्रस्तुत गौरव ग्रंथ परिवर्त परिवार या संस्थेने प्रकाशित नियतकालिके आणि विविध वृत्तपत्रांतून त्यांनी लेख स्तंभलेखन केलेलं असून अंधारातील कवडसे आणि वादळाचे शिलेदार हे दैनिक लोकमत आणि दैनिक सकाळमधील साप्ताहिक सदर विशेष चर्चेत राहिलेलं आहे. त्यांची ग्रंथसंपदा खालील प्रमाणे आहे. सीमा सरकतायत कविता संग्रह, समता संग्रहाचे 50 वर्ष वैचारिक ग्रंथ, कवी अरुण काळे व्यक्ती आणि वाङ्मय संपादित ग्रंथ, उभा माणूस पेटवा, लोककला लोकगीतांवरील वैचारिक भाष्य, वादळाचे शिलेदार, उजेडाचा जागर, चिंतनाच्या तळाशी, सर्पकाळातील काही कविता, आम्ही लोक आणि हिंस्र कळपांच्या कविता, बाबासाहेब समजून घेताना ही ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे. कविता माणसांच्या या काव्य वाचनाचा कार्यक्रमही ते सादर करतात. प्रबोधनपर, फुले आंबेडकरी जलसे आणि लोककला लोकगीतांचा अभ्यास आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दलितेतर सहकारी हा त्यांच्या जिज्ञासेचा आणि अभ्यासाचा विषय राहिलेला आहे. त्यांना अनेक निवडक सन्मानांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. मुंबई येथे 2010 साली संपन्न झालेल्या दुसऱ्या लोककला साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष राहिले आहेत. 9 फेब्रुवारी 2025 मध्ये होणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील 10व्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष म्हणून त्यांना घोषित करण्यात आलेले आहे. विविध साहित्य संमेलनाचे उद्घाटक, कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून आणि निमंत्रित व्याख्याते म्हणून त्यांची महाराष्ट्रभर फिरस्ती असते. नाशिक महानगरपालिकेचा लोककल्याण पुरस्कार, कोकणातील दर्पण पुरस्कार, कणकवली असे अनेक पुरस्कार सरांच्या नावावर आहेत. आणि खरं म्हणजे सरांचा परिचय करून देत असताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. त्यांची सर्व जी नावं मी वाचली, ती सर्व नावं मला माहित नाही, पण वाचत असताना मला थोडंसं त्याच्यामध्ये विद्रोह वाटला की त्यांची तळमळ दिसली समाजासाठी असलेली, आणि ही तळमळ त्यांच्या काव्यातून दिसते. खरं म्हणजे अहिरे सरांना मी 2000 पासून ओळखते. ही त्यांची ओळख माझ्यासाठी फक्त पुस्तकी ओळख झाली. 2000 मध्ये ज्यावेळेस तक्षशिला विद्यालयामध्ये मी जॉईन झाले त्यावेळेस दादांबरोबर नेहमी येणारं व्यक्तिमत्व होतं गंगाधर अहिरे सर. ते नेहमी शाळेच्या चौकशीसाठी, म्हणजे आपण म्हणतो की पडद्यामागचे जे कलाकार असतात, पडद्यामागचे जे सूत्रधार असतात शाळेच्या प्रगतीसाठी आणि संस्थेच्या प्रगतीसाठी, असे हे आपले गंगाधर अहिरे सर. आत्ताच आपल्या विद्यालयामध्ये आदरणीय कॅप्टन कुणाल गायकवाड सर, रमाई वसतिगृहाचे अध्यक्ष यांचं आगमन झाले. त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. ताईंचा जयंती समारोह व्हावा हा हट्ट धरणारे, आग्रह धरून असणारे माननीय नितीन भुजबळ सर यांनी कार्यक्रमासाठी फार प्रयत्न केले आणि हा कार्यक्रम त्यांच्या प्रयत्नातूनच आज आपण राबवत आहोत. माननीय नितीन भुजबळ सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले प्रमुख व्याख्याते माननीय गंगाधर अहिरे सर यांचा पुष्पगुच्छ शाल देऊन सत्कार करावा. ज्येष्ठ माननीय
अलीकडेच तुम्ही टीव्हीवर त्यांना बघत असाल, त्या आज आपल्या जरी नसल्या तरी सुद्धा इंदिरा गांधी, द फर्स्ट फिमेल प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शी प्लेड अ क्रिटिकल रोल इन द लिबरेशन ऑफ बांगलादेश. किरण बेदी, IPS, फर्स्ट वुमन IPS. अरुणा रॉय, अ सोशल ऍक्टिव्हिस्ट. इराम शर्मिला, तुम्हाला माहित असेल कदाचित हे नाव. थोडंसं तुम्हाला शर्मिला म्हटल्यानंतर तुम्हाला एखाद्या सिनेमा सृष्टीशी रिलेटेड असं वाटेल, परंतु शी इज द आयर्न लेडी ऑफ मणिपूर हू फॉट अगेन्स्ट द आर्म फोर्सेस. सुचेता कृपलानी, फर्स्ट वुमन चीफ मिनिस्टर ऑफ उत्तर प्रदेश. Fatima Bibi, the first woman to be appointed as a judge of the Supreme Court, and she broke all the gender barriers. Veda Patkar, she worked for the Narmada Bachao Andolan. आणि ही सगळी नावं घेण्याचं कारण आज आपल्याला एका महिलेचा, एका कन्येचा सत्कार करायचा म्हणून ही सर्व नावे मी तुमच्यापुढे वाचली. आज आपली सत्कार मूर्ती आहे कुमारी ऋतिका सुनील जगताप. आपल्या गौतम छात्रालयासाठी काय मदत करणारे उद्योगपती आयुष्यमान सुनील जगताप यांच्या त्या कन्या आहेत. नोव्हेंबर 2024च्या CA चार्टर्ड अकाउंटंट या परीक्षेमध्ये त्यांनी घवघवीत यश मिळवलेलं आहे. आता नुकताच माननीय सुनील जगताप सर यांनी आपल्या विद्यालयाला 11,000 रुपयाची देणगी जाहीर केली आहे. ऋतिका जगताप, खरं म्हणजे आज तुमच्यासाठी ह्या आदर्श आहेत की ह्या मुलींना बघून, ह्या मैत्रिणींना बघून, ह्या दिदीला बघून, ह्या ताईला बघून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खरी प्रेरणा घ्यायची आहे. मी ऋतिका जगताप आणि तिच्या पालकांना, तिच्या वडिलांना विनंती करेल की त्यांनी मंचावर यावं. सर तुम्ही पण या, तुमचं फार मोठं योगदान आहे तिच्या यशामध्ये. सर प्लीज. आपल्या कुणाल प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय आयरे सर आणि आपल्या विद्यालयाच्या प्राचार्य मान्य जोगळकर मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी ऋतिकाचा यथोचित सत्कार करावा. संविधानाची एक प्रत, शाल आणि बुके तिला देण्यात यावं असं मी विनंती करते. वर्षभरामध्ये आपण जेही जयंती, पुण्यतिथी किंवा इतर जी महत्त्वाची कार्यक्रम सादर करत असतो, त्या सर्व महामानव किंवा त्या सर्व कर्मयोगिनी यांच्या जीवनावर आपण कलिका प्रकाशित करत असतो. रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयातील इयत्ता 7वी च्या वर्गाने एक कलिका तयार केली ताईसाहेबांच्या जीवनावर. तिला कलिकेसाठी मार्गदर्शन केलं होतं ठाकरे सर यांनी आणि कलिकेची सजावट केली आहे पांडे सर यांनी. पांडे सर आणि ठाकरे सर यांनी मंचावर यावं आणि मी आजचे प्रमुख अतिथी माननीय गंगाधर आयरे सर यांना विनंती करते की त्यांनी कलिकेचं प्रकाशन करावं. जसं रमाईच्या लेखी कलिका करत असतात तसे कुणाल प्राथमिक विद्यालय
कमावले. जगातील सर्वात उंच शिखर एव्हरेस्ट शिखर तिने सर करणारी पहिली अपंग महिला ठरली ती कविता राऊत. आणि आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, कविता राऊत ही सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखली जाते. मोनिका आथरे आणि मेरी कोम या सर्व महिलांचा किंवा यांचा उल्लेख तुम्हाला सांगण्याचं कारण एकच की आपल्या संस्थेचे सरचिटणीस माननीय डॉक्टर संजय जाधव सर यांनी रमाईच्या जीवनावर एक स्वगत लिहिलंय आणि ते स्वगत आपल्या समोर सादर करण्यासाठी येत आहे आपल्या इयत्ता 9वी विद्यार्थिनी पल्लवी जाधव. कार्यक्रमामध्ये थोडासा बदल होतोय. माननीय आयरे सरांनी विनंती करते की फक्त 5 मिनिट सर, एवढं स्वगत झाल्यानंतर आपण लगेचच आपल्या व्याख्यानाला सुरुवात करणार आहोत. विचार मंचावरील सर्वांना जय भीम. सादर करीत आहे सोगत मी रमाई बोलते. मी रमा साहेबांची रामू, बाबासाहेबांच्या लेकरांना जय भीम. तुमच्याकडे बघितलं की माझा ऊर कसा भरून येतो. तुम्हाला माहिती आहे माझा जन्म वनमला झाला. भीमराव रामजी आंबेडकर माझा जन्म वनमला झाला. रामजी बाबा यांच्या नात्यातले. माझी आई रखमा अनवडील भितकाजी धुत्रे. गोपाबाबा वलंगर यांचे गाव जवळच होते. ते रामजी बाबा यांच्या नात्यातले. माझे वडील गोपाबाबांचे नातेवाईक लागायचे. असं आमचं नातं. रामजी बाबांनी एक दिवस मला बाबासाहेबांसाठी मागणी घातली. अजूनही आठवतो तो दिवस ज्या दिवशी रामजी बाबांनी मला पाहिलं. चोळीच्या खाण्याचा पोलग आणि परकर असा वेश होता माझा. त्यांना मी फार आवडली आणि ठरलं तर मग आमचं लग्न भायखव्याच्या भाजी बाजारात भीमराव रामजी आंबेडकर यांच्याशी माझे लग्न झाले आणि मी साहेबांची रामू झाले. मी त्यांच्या घरी नांदायला आले. तुम्हाला सांगते मला लिहिता वाचता येत नाही. अडाणीच मी. साहेबांना अजिबात आवडत नव्हते. त्यांनी मला वाचायला शिकवण्याचा खूप प्रयत्न केला पण मला ते कधी जमलेच नाही. त्यांनी अभ्यासात सलग 18 तास ते इतके रमायचे की त्यांना माझीच काय पोटच्या पोरांची सुद्धा आठवण राहायची नाही. आमची मुलं इंदू, गंगाधर, राजरत्न यांचा मृत्यू उपाशीपोटी आणि औषधाविना झाला. जी पुस्तकं माणसाला भूक विसरायला लावतात, आपल्या जीवलगांचा विसर पाडतात, ती पुस्तकं नव्हतीच वाचायची मला. म्हणून मी वाचण्याचा नादच सोडून दिला. यशवंत, आमचा यशवंत लग्नानंतर 4 वर्षांनी झाला. एकटाच जगला, बाकी सगळे गेले. यशवंतही सांध्याच्या दुखण्याने नेहमी आजारी असायचा. बाबासाहेब त्यांना सुळक्यात म्हणत. यांना सुरुवातीला नोकरी लागली तेव्हा मी खूप खुश होते कारण घरात पैसा येईल, घर आनंदी राहील असं वाटत होतं मला. पण झालं सगळं उलटच. समाजासाठीच पोरांनो तुमच्यासाठी साहेबांनी धन खर्च केलं. पुढे हे शिक्षण पूर्ण करायला विलायतेला गेले. मी राबायचे, गोऱ्या थापून विकायचे आणि ते पैसे यांना शिक्षणासाठी विलायतेला पाठवायचे. तिकडून हे मोठे साहेब होऊन येतील, खूप पैसे येईल असं खूप वाटायचं. पण कसलं काय, तिकडून हे आले का कोर्टात जायचे, पैसे काय मिळेनात आणि मिळालेच थोडेफार तर गरिबीने व्याकुळ झालेले लोक लांबून लांबून यायचे. त्यांच्यासाठीच वेळाने पैसा जायचा. एक दिवस साहेब म्हणाले, रामू आम्ही महाडला जाणार आहोत. 14 तळ्यावर पाणी प्यायचा सत्याग्रह आहे. मग मीही म्हणाले आम्ही काही बाया मुंबईतून येणार आहोत. तेव्हा साहेब म्हणाले तिथं तुमचं काय काम? अहो थापू की सगळ्यांच्या भाकऱ्या. पण साहेब ऐकणाऱ्यातले नव्हते, थांबणाऱ्यातले नव्हते. चकवा देऊन गेले. नंतर त्यांना मारहाण झाल्याचे कळले. खूप रडले मी. पण त्याचा काही उपयोग नव्हता कारण साहेब असा चकवा कायमच देत. मन आपलं वैरी असलं ना कधी काय होईल हे सांगता येत नाही. माझ्या मनात भीती असायची. हे सतत बाहेर असायचे. पर्वतीचा सत्याग्रह, अंबिका मंदिर प्रवेश सत्याग्रह असे एक अनेक सत्याग्रह सुरूच होते. पुढे 25 डिसेंबरला महाडला मनुस्मृती जाळली. तेव्हा साहेब म्हणाले, रामू आता समाजातल्या सर्व बायाच मुक्त होणार आहे. हळूहळू मी आजारी पडले. पंढरपूरला जायचा हट्ट धरला. साहेब कोड्यात म्हणाले,
रामू, कशाला जातेस पंढरपूरला? मीच आता इथे नवीन पंढरपूर निर्माण करणार आहे. हळूहळू एक एक गोष्ट मला उलगडत होती. नाशिकला साहेब वारंवार जायचे. दादासाहेब गायकवाडांकडेच राहायचे. एक दिवस मी दादासाहेबांना म्हणाले, हे माझ्याकडे लक्षच देत नाही. तेव्हा साहेब म्हणाले, माझा कोट्यवधी संसार रस्त्यावर असताना मी संसारात रमलो तर ती मोठी चूक ठरेल, असे माझे साहेब हजर जबावी. मी बऱ्याचदा आजारीच असायचे, म्हणून मला सोलापूरला बोर्डिंगला ठेवले. फारच कठीण दिवस होते ते. बोर्डिंग मधल्या मुलांना खायला काही मिळत नव्हते. उपाशीच लेकरं. अशी उपाशी लेकरं मला बघवलं नाही, म्हणून हातातील सोन्याच्या बांगड्या विकल्या आणि पोरांना जेव घातलं. खूप बरं वाटलं. नंतर काही अंगावर सोनं घातलंच नाही. देवावर फार विश्वास होता माझा, पण काळाराम मंदिराचा एवढा मोठा संघर्ष पाहता देवाचा विश्वासच उडाला. जो देव माणसात भेदाभेद करतो तो देवही नको आणि त्यांचं दर्शनही नको, असं माझं देवदर्शन सुटलं एकदाच. मला काही कळत नव्हतं, पण इतपत कळालं की गांधीजींनी साहेबांचं वितुष्ट झालं. बाबासाहेबांना मारण्याची सुपारी दिली, इतपत मला कळले. गांधीजींनी अन्नत्याग केला. जर त्यांना काही झाले तर खूप अडचणी येणार होत्या. समाजातल्या सर्व बाया, वस्तीतल्या सर्व बाया आमच्या घरी येऊन बसायच्या. मी एक दिवस साहेबांना म्हणाले, अहो, कस्तुराबाईचे पती वाचले पाहिजे हा. ते चिडले. उद्वेगाने म्हणाले, माझी कोट्यवधी माणसं मरू दे, हीच ते लोक ज्यांना प्यायला पाणी देत नव्हते, रस्त्याने चालू देत नव्हते, शाळेत शिकवू देत नव्हते, विटा बाळगत होते. तेव्हा का नाही गांधीजींनी उपोषण केलं? पुढे सुगीचे साहेबांचं हे रूप पाहून मी काळजीत पडायचे. पुढे कशावर तरी साहेबांनी सही केली आणि वातावरण निवळले. पुढे सुगीचे दिवस येतील असं वाटत होतं. राजगृह बांधले, पण त्याच्यात फक्त पुस्तकांना जागा. आम्ही जणू या घरात पाहुणेच. लिहिण्यासाठी तर त्यांची स्वतंत्र खोली, पण आमच्यासाठी नाही. नंतर मी जरा जास्तच आजारी पडले. हे रोज कोर्टातून आले का मला म्हणायचे, रामू, तू लवकर बरी हो, आपण दिल्लीला जाऊ, फिरायला जाऊ. पण हळूहळू मी अंथरुणात खिळले गेले. यशवंत, शंकर, मीरा आत्या माझ्या आजूबाजूला बसायचे. उभं राहणं तर मला शक्यच नव्हतं. माझे साहेब रात्र माझ्यासाठी जागायचे. शेवटी 27 मे 1935 रोजी मी तुम्हा सर्वांना सोडून गेले. पण मी दुःखी नाही हा. खूप खुश आहे, खूप आनंदी आहे, कारण साहेबांनी सगळ्या इच्छा पूर्ण केल्या माझ्या. तुमचं हे वैभव बघता मला माझ्या फाटक्या संसाराची आठवण येते. ज्या रस्त्यावर लोक आपल्याला चालू देत नव्हते, त्या रस्त्याचं नाव आज आंबेडकर रोड आहे. ज्या शाळेत तुम्हाला शिकू देत नव्हते, त्या शाळेचे तुम्ही प्रमुख आहात, कलेक्टर आहात, मोठमोठी पदे घेऊन मिरवतात. खरंच खूप अभिमान वाटतो मला. माझ्या साहेबांना गाडी चालवता येत नव्हती. आज आमची मुलं आगगाड्या, विमानं चालवतात. हे बघून ऊर भरून येतो माझा. यशवंत एकटा नव्हता तर तुम्ही सगळे कोट्यवधी पोरं आमचीच आहात. शेवटी जाता जाता एवढेच म्हणेल, जर कोणी चुकत असेल तर त्याला माफ करा, रस्ता दाखवा व दूर ढकलू नका, तर त्याला जवळ घ्या. आमची मुलं असल्याचा आम्हाला अभिमान वाटेल असंच वागा. तुम्हा सगळ्यांना खूप खूप आशीर्वाद. धन्यवाद. खूप छान पल्लवीला मार्गदर्शन केलेलं होतं माधुरी जाधव मॅडम यांनी. माननीय दीपक भालेराव सर यांना मी विनंती करते की त्यांनी पल्लवीचं पुष्प देऊन तिचे कौतुक करावं, अभिनंदन करावं. माननीय दीपक भालेराव सरांचं पुष्प आणि शाल देऊन त्यांचा सत्कार करावा अशी त्यांना विनंती करते.
पोलिसांनी किंवा जे एक्झिक्युटिव्ह मध्ये आहेत त्यांनी भाषण कमी करावं आणि ऍक्शन जास्त करावी. तर आपला पण चांगला उत्साह होता. 2-3 गाण्यामध्ये मध्ये चांगल्या टाळ्या तुमच्या आवाज होत्या. तर या ठिकाणी विद्यार्थी संख्या जास्त आहे, प्रेक्षक विद्यार्थी असल्यामुळे मी आपल्याबद्दलच बोलतो. मी अत्यंत खेड्यातून मी शिक्षण घेतलं. माझ्या शाळेला भिंती तर नव्हत्याच. आवाज करू नका. आपली शाळा जर बघितली तर मला एवढं प्रसन्न वाटलं की किती छान शाळा आहे. तर माझ्या शाळेला भिंती नव्हत्याच. पाऊस आल्यानंतर आमचं म्हणजे टीचिंग आणि अभ्यास बंद व्हायचा. आम्ही फक्त दप्तर सांभाळायचो. तर अशा ग्रामीण भागातून मी PSI झालो, PI झालो, आता ACP आहे. तर मला आपल्याला ही विनंती करायची की तुम्ही एक चांगल्या शाळेमध्ये शिकतायत, नाशिक सिटीमध्ये शिकतायत. चांगली शाळा आहे, इमारत चांगली आहे, शिक्षक वर्ग चांगला बुद्धिवंत आहेत. मॅडमचे जे आता संचलन बघितलं तर मला असं वाटलं की मला कधी असं बोलता येईल. अगदी असे इंटेलिजंट आणि हुशार असे टीचिंग स्टाफ आहे. त्याचा तुम्ही फायदा घ्या. या शाळेचा फायदा घ्या, वाचनालय आणि अभ्यासाचा फायदा घ्या. जीवनात मोठं होण्यासाठी एक ध्येय ठेवा की आपल्याला सुद्धा काहीतरी बनायचं आहे. MPSC UPSC बद्दल तुम्ही लक्षात घ्या. मला PSI व्हायचंय, तहसीलदार व्हायचं, डेप्युटी कलेक्टर व्हायचं, कोणाला डॉक्टर, इंजिनियर. ध्येय मोठं ठेवा आणि त्या पद्धतीने तुम्ही वाटचाल करा. रोजचा अभ्यास जर तुम्ही करत असाल तर फार काही तुम्हाला जास्त करण्याची गरज नाही. ठीक आहे. तुम्ही ध्येय ठेवा मोठं. ते सहज शक्य आहे. अशक्य काहीच नाही. शीतल देवी नावाची केरळमधील एक मुलगी आहे. पॅरा ऑलिम्पिक्स मध्ये तिने सिल्वर मेडल मिळालं. कोणाला माहिती तिच्याबद्दल? कोणालाच नाही. तिला दोन्ही हात नाहीये. दोन्ही हात नाही तरी सुद्धा तिने आर्चरी मध्ये, तिरंदाजी मध्ये, पॅरा ऑलिम्पिक्स मध्ये मेडल मिळवलं. कशाच्या सहाय्याने मिळवलं असेल? बात. अरे हुशार मुलं आहेत. अगदी पायाने बाण मारला आणि तो टार्गेटवर पोहोचला. तर तिने किती मेहनत केली असेल तुम्ही विचार करू शकता. आपण तर विचारच करत नाही. मला दोन्ही हात नाही आहे तर ते जमणार नाही मला. तर अशक्य काहीच नाही आहे. सगळं तुम्हाला उपलब्ध आहे या ठिकाणी आणि तुम्हाला सर्व मार्गदर्शन मिळेल. फक्त ध्येय ठेवा, ठरवा मला काहीतरी बनायचं आहे. त्या जीवनात मी माझा विकास करेल, घरांचा, माझ्या घराचा, गावचा, राज्याचा, देशाचा नाव लौकिक होईल असं मला काहीतरी करायचं असं स्वप्न बघा आणि कामाला लागा. ठीक आहे. मला सांगा, अभ्यास करणं सोपं की शेतात काम करणं सोपं? होईल का मग? बाबासाहेब किती घंटे अभ्यास करायचे? 18-19 घंटे नेहमी अभ्यासाच आहे. तर तुम्हाला जास्त 18ची अपेक्षा नाही आहे. सरांनी जे अभ्यास दिला तेवढं पूर्ण केला तरी सफिशियंट आहे, पुरेसे आहे. तर ठरवाल, स्वप्न बघाल मोठं व्हायचं. निश्चितच तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला शुभेच्छा आहे. मी या ठिकाणी माझं मनोगत समाप्त करतो. ओके. धन्यवाद साहेब. उपस्थित सर्व संस्थेचे पदाधिकारी आणि जवळपास 1 तासापासून उपस्थित असलेले शिक्षक आणि या शाळेच्या विद्यार्थिनी, त्या सज्जन असल्यामुळेच शांततेने बसलेले आहेत. त्यांचं मी कौतुक करतो. या समारंभाचे अध्यक्ष असलेले, आमचेही मार्गदर्शक असलेले करुणादादा पगारे, संस्थेचे सेक्रेटरी डॉक्टर संजय जाधव, संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय नितीनजी भुजबळ, वामनरावजी गायकवाड, संचालक असलेले गोविंदरावजी कटारे, या डायसवरती उपस्थित असलेल्या दुसाने मॅडम, त्याचबरोबर ज्यांच्या वर्दीकडे पाहिल्यानंतर त्यांच्या कंठामध्ये एवढी मंजुळता असेल
असं वाटलं नव्हतं, परंतु अतिशय गोडगळ्याचा एक पोलीस अधिकारी नाशिक शहरामध्ये आपल्या सर्वांचं संरक्षण करतो आहे, ट्रॅफिकची जी काही व्यवस्था आहे ते बघतात असे सुरटकर सर. सावंत यांनी या संस्थेला 11,000 रुपये दिले आणि आपल्या कन्येचा जो वाढदिवस आहे ते सादर केला. सावंत हा विद्यार्थी दशेपासूनच आमचा कार्यकर्ता राहिलेला आहे, त्यांच्याकडून अशीच अपेक्षा आहे. या शाळेच्या मुख्याध्यापिका असलेल्या जोपुळकर मॅडम, आपल्या सर्वांचे परिचित असलेले आणि रमाबाई कन्या वसतिगृहाचे सगळ्या अर्थाने प्रमुख असलेले पी.के. गायकवाड, CAच्या परीक्षेमध्ये जी अव्वल आलेली आहे ती ऋतिका जगताप, त्याचबरोबर ज्यांनी शांताबाई दानींचं म्युरल अतिशय त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसं दिसेल असेल अशा पद्धतीनं ज्यांनी साकार केलेलं आहे ते चित्रकार शिल्पकार दीपकजी भालेराव, मित्रवर्य कुणालजी गायकवाड आणि इथे आलेले माझे सर्वच चळवळीतील मित्र, आप्तेष्ट आणि संस्थेवरती प्रेम करणारे आपण सर्वजण, या शाळेच्या सर्व शिक्षिका शिक्षक, एक 7-8 दिवसापूर्वी संस्थेचे अध्यक्ष असलेले नितीनजी भुजबळ यांचा मला फोन आला आणि ताईंची शतकोत्तर जयंती आहे, त्या जयंतीच्या निमित्ताने आपण विद्यार्थ्यांना महिलांच्या योगदानाबद्दल काही सांगितलं पाहिजे आणि म्हणून तुम्ही यावं आणि आपले विचार इथं व्यक्त करावे. खरं तर त्या कालावधीमध्ये माझ्या कुटुंबामध्ये महत्त्वाच्या व्यक्तीचं निधन झालेलं असल्यामुळे मला आज शक्य होणार नव्हतं, कारण मी कोपरगावमध्ये होतो. परंतु तरीसुद्धा नितीन भुजबळांचा जो आग्रह आहे तो मोडता आला नाही. दुसरी गोष्ट अशी की ज्यांच्या जयंतीच्या निमित्तानं मला 4 शब्द बोलायचे आहेत त्या शांताबाई दानींचा मलाही सहवास लाभलेला आहे. ती एक अतिओढ कार्यक्रमाच्या पाठीमागे होती. माझ्या सर्वच बहिणी आणि माझे सर्वच भाऊ या संस्थेच्या वसतिगृहामध्ये शिकलेले असल्यामुळे संस्थेच्या बद्दल एक जो आदरभाव आपल्या मनामध्ये असतो तो देखील माझ्या मनात असल्यामुळे नितीनच्या आग्रहाला मला नाकारता आलं नाही. फार कमी लोक असे असतात की अतिशय दुरापास्त अवस्थेमध्ये माहोलमध्ये एखाद्या शालेय संकुलाचं काम उभं करतात आणि त्यामध्ये नितीन भुजबळांसारखे, करुणदादा पगारेंसारखे, वामनरावांसारखे आणि डॉक्टर संजय जाधव असतील, त्यांचे इतर सर्व पदाधिकारी असतील, हे काम करतात. ते खरं तर प्रेरणादायी आहे आणि म्हणून नितीनचा आग्रह मला मोडता येईना. अनेकदा शांताबाई दानींचा जयंती उत्सव हा वेगवेगळ्या पद्धतीने वैचारिक दृष्टिकोनातून उत्साहाने आणि त्याचबरोबर समाजाला प्रेरणादायी ठरेल असे अनेक प्रकारचे उपक्रम नितीनच्या डोक्यामध्ये असतात. तो अनेक वेळा पगारे दादा असतील किंवा अन्य पदाधिकारी असतील आमच्या जवळ बोलत असतो आणि त्या उपक्रमाचाच एक भाग म्हणजे आजचा हा जो माहोल आहे तो माहोल आपल्याला दिसतो आहे. मित्रांनो, मी एकतर कार्यकर्ता माणूस आहे, कवी आहे आणि नितीनने मला जो विषय दिलेला आहे व्यवस्था परिवर्तनाच्या लढ्यात महिलांचे योगदान, एकाच वेळी संवेदनशील असलेला कवी आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी अतिशय गांभीर्यानं इथल्या समाजात परिवर्तनाची नांदी केलेली आहे, परिवर्तनासाठी काम केलेलं आहे, बदलांसाठी काम केले आहे, त्या महिलांबद्दल किती बोलावं, कोणकोणत्या महिला सांगाव्यात, हा खरा म्हणजे एक महिला म्हणजे स्वतंत्र व्याख्यानाचा विषय आहे. त्यातल्या अनेक महिलांचे उल्लेख सूत्रसंचालन करणाऱ्या कीर्ती पाटील मॅडमनी केलेला आहे. परंतु मी काही महिला, 1-2-4 महिला अशा सांगणार आहे की त्या आपल्याला
परिचित नाही अशा त्या महिला आहेत. ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे की वर्तमान काळ जो आहे हा वर्तमान काळ हा इतिहासला खांद्यावर घेऊन उभा असतो. परंतु माणसाला खांदे दोन आहेत. या दोन खांद्यांवरती जो इतिहास उभा आहे त्या इतिहासाची देखील विभागणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. एका खांद्यावरती इतिहासाची उज्ज्वल परंपरा असल्याचं आपल्याला दिसतं आणि दुसऱ्या खांद्यावरती आपल्याला असामाजिक तत्वांनी तो जो खांदा आहे तो खांदा हा दुखरा खांदा झालेला. एकाच वेळी प्रत्येक माणसाच्या दोन्ही खांद्यावरती एका बाजूला उज्ज्वल इतिहास आहे आणि दुसऱ्या बाजूला असामाजिक तत्वांचं ओझं आहे. आणि हे दोन तत्व असलेला इतिहास भारतातले महाराष्ट्रातले माणसं हा इतिहासाचं वाहक म्हणून काम करताना पाहिजे. आपल्या सर्वांना माहिती आहे की मानवाचा किंवा मानवी वस्त्यांचा जेव्हा उदय झाला आणि शेतीचा शोध लागला त्या काळामध्ये पुरुष प्रधान व्यवस्था नव्हती, पुरुष सत्ताक पद्धत नव्हती. तर त्या काळामध्ये भारतीय परिप्रेक्षामध्ये एक निवृत्ती नावाची देवी होती. ह्या निवृत्ती नावाच्या देवीला, देवी म्हणजे ईश्वरीय दृष्टिकोनातून देवी नाही, लोक तिला देवी म्हणायचे. ही जी महिला आहे या महिलेने पहिल्यांदा नांगरात शोध लावला आणि शेतीमध्ये पेरणी करायला सुरुवात केली. ही जी निवृत्ती नावाची राणी होती, जी पहिली होती, श्री सत्ता काळातली होती, या निवृत्तीने एक फास तयार केलेला होता. म्हणजे एखाद्या माणसाला फाशी देताना जसा फास तयार केला जातो असा एक लाकडी फास तिने तयार केलेला होता मोठा. आणि सुगीच्या दिवसामध्ये खड्यावरती जमिनीवरती जेव्हा अन्नधान्याची रास पडायची तेव्हा त्या राशीवरती ही निवृत्ती नावाची जी राणी होती ती तो फास फेकायची आणि त्या फासामध्ये जेवढं धान्य येईल मग शेती कसणाऱ्याला ते तेवढं दिलं जाईल. दुसऱ्यांदा फास टाकला जायचा, त्या फासामध्ये जेवढं अन्नधान्य येईल ते गावाचा कारभार करणाऱ्या आजच्या भाषेमध्ये सरपंचाला दिला जायचा. तिसरा फास, चौथा फास, असे फासावर फास ती त्या राशीवरती टाकत जायची आणि गावामध्ये आणि परिसरामध्ये प्रत्येकाला समान स्वरूपाचं अन्नधान्य मिळेल असा ती प्रयत्न करायची. ही जी निवृत्ती नावाची राणी आहे त्या राणीकडे समतेचं तत्व होतं आणि ते समतेचं तत्व इथल्या मातीमध्येच रुजलेलं आहे आणि ते रुजलेलं असल्यामुळेच बुद्ध काळामध्ये हे समता तत्व खऱ्या अर्थानं या जगाच्या समोर आलेलं आहे. निवृत्तीच्या बद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा त्याच समकाळामध्ये वेद काळात वर्णवर्चस्व असलेली पुरुष सत्ताक पद्धती अस्तित्वात आली आणि पुरुषाने महिलेच्या मालकीचा असलेला नांगर आपल्या ताब्यात घेतला आणि ज्या दिवशी नांगर हा पुरुषाच्या ताब्यात आला त्या दिवसापासून भारतवर्षातली महिला ही पुरुषाच्या पायातलं पायतान झालेलं आहे असं मी नाही सांगत, इथला इतिहास सांग. आणि मग जेवढा पुरुष महत्वाचा तेवढी स्त्री महत्वाची हे जे तत्व आहे हे तत्व हळूहळू हळूहळू हळू मागे पडत गेलं. हे मागे जरी पडत गेलेलं असलं तरी सुद्धा या देशामध्ये जेवढे महापुरुष निर्माण झाले बुद्धापासून तर छत्रपती शिवरायापर्यंत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून तर महर्षी विठ्ठलरामजी शिंदेपर्यंत अशा अनेक समाजधुरीणांचे आणि महापुरुषांची नावं आपल्याला घेता येतील. परंतु केवळ महापुरुषांमुळेच व्यवस्थेमध्ये बदल झालाय का तर या प्रश्नाचं उत्तर मात्र नकारार्थी आहे. आणि मग या व्यवस्थेत बदल करण्यासाठी आपल्या असं लक्षात येतं की हा सातत्याने एक संघर्ष चाललेला आहे. तो संघर्ष कशामध्ये आहे? तो संघर्ष सत्य आणि असत्यामध्ये चाललेला आहे.
तो संघर्ष विवेक आणि अंधश्रद्धांमध्ये चाललेला आहे. तो संघर्ष वर्णवर्चस्ववादी व्यवस्था की मानवधर्मी व्यवस्था यामधला तो संघर्ष आहे. हे संघर्ष जोपर्यंत मानव धर्माची प्रतिस्थापना होत नाही, जोपर्यंत मानवी मूल्यांचा सगळ्या अर्थाने इथं व्यवस्था होत नाही, स्थापना होत नाही, तोपर्यंत हे संघर्ष चालणार आहे. परंतु हे संघर्ष चालू असताना जसे महापुरुषांनी योगदान दिलेलं आहे तेवढ्याच महत्वाचं किंबहुना आणखी त्याही पुढे जाऊन योगदान हे महिलांनी दिलेलं आहे. परंतु मी मगाशी उल्लेख केल्यानुसार स्त्रीला कायम दुय्यमत्व कनिष्ठत्व दिलं गेल्यामुळे अनेक स्त्रिया ह्या पुढे आल्याच नाही, अनेक स्त्रिया पुढे आल्याच नाही. त्यांनी काम केलेलं होतं, त्यांनी कार्य केलेलं होतं, मोठं अनमोल योगदान दिलेलं होतं, तरी पुरुषसत्ताक व्यवस्थेमुळे त्यांचं जे कर्तृत्व आहे ते कर्तृत्व इथं अधोरेखित झालं नाही. आणि म्हणून झलकारी आपल्याला फक्त ऐकायला मिळते, परंतु जर झलकारी नसती तर लक्ष्मीबाई, जिला झाशीची राणी म्हटलं जातं, तिची जी सत्ता आहे, तिचं जे लढणं आहे, तिचा जो करारी बाणा आहे, हा पुढे आलाच नसता. परंतु झलकारी हा पुस्तकातल्या धड्याचा विषय कधी होत नाही. मगाशी कीर्ती पाटील मॅडमने सांगितलं की आनंदीबाई ह्या पहिल्या डॉक्टर होत्या, परंतु रखमाबाई राऊत यांनी जी डॉक्टरकी उपभोगली, डॉक्टरकी प्राप्त केली आणि मग पुढच्या काळामध्ये जी आरोग्याची सेवा दिली, ही रखमाबाई राऊत नावाची बाई ही आपल्या धड्यामध्ये कधी आली नाही. आपल्या धड्यामध्ये जिजाऊ आपल्याला पाहायला मिळते, परंतु जिजाऊच्या वरती प्रभाव असलेले दुसरा पुन्हा पुरुषच आपल्याला पाहायला मिळते. परंतु जिजाऊनं जर शूरवीरांच्या गाथा ह्या जर शिवरायांना सांगितल्या नसत्या तर शिवाजीचा जन्म नसता. इतिहास असं सांगतो आह साळुंकेंचा की ज्या वेळेस शिवरायांच्या काळामध्ये न्यायदानाचं काम दिलं जायचं तेव्हा प्रत्येक जातीतील एक मोहरक्या, एक कारभारी किंवा एक पंच ही शिवबाला सांगून जिजाबाई न्याय निवाडा करत असताना बसवायचा. एक बसवा नावाचा महार हा एका न्याय निवाड्यामध्ये बसलेला होता असा उल्लेख आह साळुंके करतात. ही जी जिजाऊ आहे या जिजाऊने शिकवण दिलेली असल्यामुळेच महिलेच्या अंगावरती हात टाकला म्हणून रांजा पाटलाचे हात छत्रपती शिवाजी महाराजांनी तोडून टाकले. ही जी खरी जिजाऊ आहे, ही खरी जिजाऊ काही बोरू बहादर इतिहासकारांनी आपल्या पुढे आणलेच नाही. जेव्हापासून बहुजन समाजातले लोक इतिहासाचं उत्खनन करायला लागले, इतिहासाचं शोधन आणि पडताळणी करायला लागले, तेव्हा ह्या महिला आपल्या हळूहळू समोर यायला लागलेल्या. आपल्याला वडाला फेरा मारणारी सावित्री पाहायला मिळते. 7 जन्म हाच मला नवरा मिळू दे असा तो धांगा गुंडाळताना बायका करत असतात. जो नवरा दररोज दारू पिऊन येतो, दररोज त्या महिलेला मारतो, तीच महिला वट सावित्रीच्या दिवशी धागे गुंडाळत म्हणत असते की 7 जन्म मला हाच पती म्हणून. हे असं का होत असेल आपल्या देशात? हे यासाठीच होत आहे, हे यासाठीच होत आहे की सातत्याने पुरुष प्रधान संस्कृती ही महिलांच्या डोक्यामध्ये जबरदस्तीनं घुसवलेली आहे. आणि काही जरी झालं तर तुला जगायचं आहे पतीसाठी, कारण पती हा ईश्वर आहे, हा ईश्वरासाठी तुला जगायचं आहे. आणि म्हणून ह्या महिला पुन्हा 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 त्याच वाटेवरती मळवाट स्वीकारताना आपल्याला दिसतात. टीव्हीच्या चॅनलमध्ये आम्ही जेव्हा तुमच्यासारखे विद्यार्थी होतो, तरुण होतो, सुराडकरजी, तेव्हा माझ्या काळामध्ये, माझ्या कॉलेजियन काळामध्ये मी जेव्हा घाशीराम कोतवाल नावाचं नाटक करायचो, त्या काळामध्ये टीव्हीमध्ये ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता, त्यामध्ये छत्रपती शिवरायांवरती मालिका पाहायला मला मिळायची. मला फुलेंवरची, सावित्रीबाई फुलेंवरची मालिका मला पाहायला मिळायची.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती मला मालिका पाहायला मिळायची. आता एक बायको दोन नवरे, आणि हे दोन नवरे असताना तिचा संसार किती सुखाचा आहे हे आपल्या बायका अतिशय आनंदाने पाहतात. म्हणजे व्यवस्था प्रश्नच विचारत नाही, ह्या बायका प्रश्नच विचारत नाही. त्या ज्या मालिका आहेत महापुरुषांच्या विचारांवरती आधारलेल्या, त्या मालिकांना आता जाहिराती मिळत नाही, त्या मालिकांना प्रायोजक मिळत नाही. एका बाजूला लाडक्या बहिणींना 1,500 रुपये आता दिले जात आहेत, परंतु आता कळायला लागलेलं आहे की ते जे 1,500 रुपये दिलेले आहे, ज्यांनी कागदपत्रामध्ये थोडीशी काही गडबड केलेली आहे, ते 1,500 रुपये सरकार पुन्हा परत घेणार. म्हणजे आपल्या इथं जे काही चाललेलं आहे ते पुरुष सत्तेच्या साठी चाललेलं आहे. आम्ही कवी लोक असतो, आम्ही निरीक्षण करत असतो, त्या निरीक्षणातून काही गोष्टी आम्हाला सापडतात आणि मग त्यातून आपोआप कविता तयार होते. काय कविता आहे? त्या दिवशी माझ्या घरात एक चोर शिरला, त्या दिवशी माझ्या घरात एक चोर शिरला, मला नवल याचं की तो डायरेक्ट माझ्या किचन मध्ये गेला. माझ्याच वाट्याची अर्धी बाजरीची भाकरी तो उंदरासारखी कुरतडून खात होता. मी पकडलं त्याचं बखोट आणि म्हटलं, बाबा रे, ही कोणत्या जन्माची चोरी? तो म्हणाला, मास्तर, तसा मी MA इंग्लिश आहे. चोर म्हणाला, मास्तर, तसा मी MA इंग्लिश आहे, पण काय करू, तुमच्या रोस्टरच्या जमान्यात मात्र मी शेवटचा आहे. आपल्याकडे रोस्टर आहे ना, 4,742 जाती आहेत असं सांगितलं जातं. प्रत्येक जातीमध्ये 12.5 जाती आहेत. ही अर्धी जात नेमकी कोणती याचा शोध घ्यायला मला 10-12 वर्ष लागली. आणि प्रेमानंद गजबी नाटककाराच्या निमित्तानं त्या नाटकातून ही अर्धी जात कोणती ते मला कळलं. काय म्हणाला चोर? पण काय करू, तुमच्या रोस्टरच्या जमान्यात मात्र मी शेवटचा आहे. ऐकून त्याच्या आणि माझ्या गप्पा बायकोच्या डोक्यातलं मेंटल भडकलं. बायकोच्या डोक्यात मेंटल असतं आपल्याला माहिती आहे. हे मेंटल कोणतं, चुकीचा अर्थ घेऊ नका. गॅस बत्ती तुम्ही पाहिली का? गॅस बत्ती, त्या गॅस बत्तीला एक मेंटल असतं आणि ते सारखं भडका मारत असतं. ते तर आमचे सारखे जे कार्यकर्ते असतात 12-12 तास घरी जात नाही, तेव्हा ती गॅस बत्ती जास्तच भडकत असते. ऐकून त्याच्या आणि माझ्या गप्पा बायकोच्या डोक्यातलं मेंटल भडकलं. ती म्हणाली, आहो त्याच्याशी मित्रासारख्या काय गप्पा मारतायत, पोलिसात द्या तेव्हा सुधारेल. चोर म्हणाला, मॅडम, डोंट वेस्ट युअर टाइम. चोर म्हणाला, मॅडम, डोंट वेस्ट युअर टाइम, तिथं तरी 4 दिवस सुखानं खाईल. ऐकून चोराचं इंग्रजी बायकोचं तोंड बंद झालं. मलाही थोडस बरं वाटलं, जे बऱ्याच वेळा मला करता येत नाही ते बिचाऱ्या चोराने केलं. माझ्यातली मानवतावादी चळवळ जागी झाली, मी चोराला पळवला. माझ्यातली मानवतावादी चळवळ जागी झाली, मी चोराला पळवला. काही वर्षांनी हेच चोर महाशय मला अचानक पार्लमेंटमध्ये दिसले. काही वर्षांनी हेच चोर महाशय मला अचानक पार्लमेंटमध्ये दिसले. भुकेचा प्रश्न, जातीयवाद, भ्रष्टाचार पोटतिडकीने भाषणामधून मांडत होते. पार्लमेंटच्या बाहेर मी पुन्हा पकडलं त्याचं बखोट आणि म्हटलं, चोर महाशय, यार हे कोणतं प्रमोशन? तो म्हणाला, साल्या, तू मास्तर होता, मास्तरच राहिलास. तुझ्या घरून निघालो, एका मंत्र्याच्या परसदारी शिरलो. मागच्या दारी तुझ्या घरून निघालो, एका मंत्र्याच्या परसदारी शिरलो. त्यानेही पकडलं माझं बखोट, पण म्हटला, बेट्या, चोरी करायचीच आहे तर माझ्यासारखी खुली चोरी कर. मास्तर, मी झालो त्याचा शागीर, म्हणजे भक्त झालो. मास्तर, मी झालो त्याचा शागीर. त्याने माझ्या डोक्यावर ठेवला बर्फ. राजकारणातले लोक फार शांत डोक्याने विचार करतात. डोक्यावर ठेवला बर्फ, तोंडातून सायक्लिनची गोळी, काम करायचं नाही पण गोड बोलायचं सोडायचं नाही. डोक्यावर ठेवला बर्फ, तोंडातील सायक्लिनची गोळी, पण बेटा एक मात्र विसरला, त्याने आपल्या बगलेतला सुराही मला काढून दिला. मास्तर, सगळं राजकारण सांगून टाक. त्याने आपल्या बगलेतला सुराही मला काढून दिला मास्तर. आणि काय सांगू मास्तर, पुढच्याच पंचवार्षिक इलेक्शनला त्यानेच दिलेला सुरा माझ्या कामी आला मास्तर. आज त्या मंत्र्याचा पुतळा माझ्या बंगल्यासमोर उभा आहे. आज त्या मंत्र्याचा पुतळा माझ्या बंगल्यासमोर उभा आहे. त्याच्याच नावावर
त्याच्याच मतदारसंघात मी निवडून येतो आहे, मंत्री होतो आहे, जोपर्यंत या देशातली मेंढरं जिवंत आहे तोवर निवडून येणार आहे, मंत्री होणार आहे, खुलेआम चोरी करणार आहे. तर हे असे खुले चोर आपल्या आजूबाजूला बसलेले आहेत. आणि मग हे जे खुले चोरी करणारे लोक आहेत हे जसे आज होते तसे पूर्वीच्या काळी होते. आणि म्हणून एक काळ असा आहे की त्या काळामध्ये 10व्या 11व्या वर्षी मुलीचं लग्न व्हायचं आणि मुलाचं वय असायचं 30, 32, 35च्या दरम्यान. मग एक जरट माणूस, जास्त वयाचा माणूस आणि एक अतिशय लहान असलेली मुलगी, या दोघांचा विवाह व्हायचा. आणि हा विवाह झाल्यानंतर नैसर्गिक दृष्टीने तो माणूस लवकर मृत पावायचा आणि मृत झाला की ती जी मुलगी आहे ती ऐन तरुणपणात आलेली असायची आणि मग तिला सती जावं लागेल. ही अशी जी कुप्रथा होती, या कुप्रथेमध्ये ज्या ज्या लोकांनी काम केलं त्यामध्ये जे काही महापुरुष झालेले आहेत ते तर झालेलेच आहे. पण एक जोधाबाई नावाची बाई होती. या जोधाबाईचं लग्न लागलं होतं 7व्या वर्षी. तिच्या नवऱ्याचं वय होतं 42. आणि ह्या जोधाबाईंनी सांगितलं की मला याच्याशी लग्न करायचं नाही. का करायचं नाही? कारण माझी आई, माझे वडील जेव्हा गेले तेव्हा त्या सरणावरती जळलेले मी पाहिलेले आहे. परंतु तरी सुद्धा तो विवाह झाला. आणि ह्या जोधाबाईंनी दररोज जेव्हा जेव्हा नवऱ्याची भेट व्हायची त्या वेळेस सांगायची की तुम्ही मला अगोदर वचन द्या. वचन काय द्या? की जर माझा पहिला मृत्यू झाला तर माझ्या सरणावरती तुम्ही पहिल्यांदा जळणार आहात. हा जो जोधाबाईनं केलेला विद्रोह आहे तो विद्रोह आपल्याला पुस्तकामध्ये पाहायला मिळत नाही. विद्रोह असेल, एल्गार असेल, उठाव असेल, बंड असेल, हे सर्व करत असताना ज्यांनी ज्यांनी ते बंड आणि विद्रोह केलेला आहे तो विद्रोह, ते बंड, तो एल्गार, तो उठाव हा आपल्या पुस्तकांमध्ये दिसत नाही. आणि तो पुस्तकामध्ये न दिसल्यामुळे आपल्या मुलांना एल्गार का करायचा असतो, उठाव का करायचा असतो, बंड का पुकारायचं असतं, अन्यायाच्या विरुद्ध का लढायचं असतं, समतेला विरोध करणाऱ्या लोकांच्या विरुद्ध का लढायचं असतं, ही मानसिकता त्यांची तयार होत नाही. आणि म्हणून अशा कितीतरी महिला आपल्याला सापडतील. त्यापैकी एक 2-3 महिलांचे मी उल्लेख तुमच्या पुढे ठेवतो. हे कमलादेवी. पण तुमच्या परिचयाची एक महिला आहे ती म्हणजे जिजी गायकवाड. ह्या जिजी गायकवाड कर्मवीर दादासाहेब गायकवाडांच्या पत्नी. 1957 मध्ये आपला जो नाशिकचा राजवाडा आहे तेव्हा 67 नंबरचा तो वार्ड होता. त्या वार्डामध्ये बिनविरोध निवडून आल्या. आणि निवडून आल्यानंतर आत्ताचं जे सायबा हॉटेल आहे या सायबा हॉटेलच्या परिसरामध्ये त्या काळामध्ये 1957 मध्ये नाशिक नगरपालिकेचा जकात नाका होता. आणि या जकात नाक्यावरती येणाऱ्या वाहनांकडून जकात घेतली जायची. त्यावेळेस जिजी या स्थायी समितीच्या चेअरमन होत्या. आणि रात्री 3 वाजता, एक दिवशी रात्री 3 वाजता जिजींनी नाशिक शहरामध्ये फेरी काढली. आणि फेरी काढत असताना रात्री 3 वाजता त्या बॉम्बे नाक्याजवळ आल्या. पाहिलं तर जकात घेणारा जो माणूस आहे तो झोपलेला होता. त्याच्या टेबलवरती जकात घेतल्याची जी पेटी आहे, पैसे ठेवण्याची पेटी, ती पेटी त्यांनी काढून घेतली तरी त्या जकात क्लर्कच्या लक्षात आलं नाही. आणि ती पेटी घेऊन पहाटे 4 वाजेच्या सुमारास जिजी ह्या बोर्डिंग मध्ये पोहोचल्या. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे सकाळी त्या क्लर्कच्या असं लक्षात आलं की पैसे असलेली ती जी पेटी आहे ती पेटी टेबलवरती गायब झालेली आहे. आणि मग तो शोधायला लागला, रडगाग करायला लागला, लोक जमायला लागले. आणि मग आता मला हे पैसे भरून द्यावे लागतील. तोपर्यंत नगरपालिकेचे अधिकारी आले, पोलीस अधिकारी आले. नगरपालिकेचा अधिकारी म्हणे तुला आजच बडतर्फ करून टाकणार आहे, तुझी पैसे तर जप्त होतीलच, तुझ्या घराची जप्ती करून ते पैसे आम्ही वसूल करू, पण तुझी नोकरी सुद्धा जाईल. आणि मग कुणीतरी त्यांना सांगितलं की जिजी चेअरमन आहे स्थायी समितीच्या, जर तू त्यांच्याकडे गेला तर तुला काहीतरी
तुझं काम होईल, तुला काहीतरी मदत होईल, तुला काहीतरी सहकार्य होईल. आणि म्हणून तो क्लर्क आपल्या लहान लहान मुलांना आणि कुटुंबाला घेऊन त्या बोर्डिंगवरती गेला. सुरुवातीला तर जिजींनी सांगितलंच नाही तुझी पेटी मी आणलेली म्हणून, पण जेव्हा तो गयावया करायला लागला तेव्हा ताईंनी सांगितलं की या शहराची जडणघडण ज्यांच्यावरती अवलंबून आहे, या शहराचा विकास ज्या जकातीवरती अवलंबून आहे, तेच लोक असे जर जकात नाक्यावरती झोपा काढत असतील तर या शहराचं काय, इथल्या नागरिकांना मिळणाऱ्या सोयी सुविधांचं काय. ताई जर निवडणुकीला उभ्या राहिल्या नसत्या तर त्या चेअरमन झाल्या नसत्या, त्या चेअरमन झाल्या नसत्या तर हा जो किस्सा आहे, ज्या बाईला या शहराची काळजी आहे, या नगराची काळजी आहे, हा किस्सा पुढे आला नसता. हा किस्सा मला महानगरपालिकेच्या डॉक्युमेंटमध्ये पाहायला मिळाला जेव्हा मी वादळाचे शिलेदार नावाचं पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकामध्ये जेव्हा मी जिजी लिहायला लागलो त्यावेळेस त्यांच्या काही कथा माझ्या समोर आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही जी कलादेवी चट्टोपाध्याय आहे, त्याचबरोबर सुग्राम मिर्झा नावाच्या एक बाई होत्या हैदराबादमध्ये. मुस्लिम समाजाची बाई असूनही तिनं पहिल्यांदा मुस्लिम स्त्रियांनी पडद्याआड राहू नये, मुस्लिम महिलांनी बुरखा घालू नये, अशा प्रकारच्या अन्यायाच्या विरुद्ध न्याय मागण्यासाठी ती बाई रस्त्यावरती आहे. ती केवळ रस्त्यावरतीच आले नाही तर हैदराबाद नावाचं एक वृत्तपत्र होतं, त्या वृत्तपत्राच्या त्या संपादिका झाल्या. नुसत्याच संपादिका झाल्या नाही तर मुस्लिम समाजामध्ये ज्या अंधश्रद्धा आहे त्या कशा दूर करता येतील यासाठी त्यांनी कविता लेखन केलं आणि पुस्तकं देखील काढली. परंतु ही जी महिला आहे सुग्राम मिर्झा नावाची, ही आपल्या धड्याचा कधीच विषय झाला नाही. त्याचबरोबर आणि एक अॅना चेंडी नावाची बाई होती केरळमध्ये. ही बाई इंग्रज राजवटीतील भारताची पहिली न्यायाधीश आहे. ही बाई पहिल्यांदा LLB ची पदवी घेणारी भारतातली पहिली महिला आहे आणि ती न्यायाधीश झाल्यामुळे तिच्या पुढे अनेक महिलांची प्रकरणं ही अतिशय धाडसाने यायला लागली. ह्या ज्या अॅना चेंडी नावाच्या केरळच्या बाई आहे, या बायांनी, या महिलेने सरकारी कार्यालयामध्ये महिलांना नोकरी मिळावी यासाठी आरक्षणासाठी त्यांनी लढा दिला. एक न्यायाधीश बाई रस्त्यावर येऊन मोर्चा काढत होती आणि मोर्चामध्ये सांगत होती की महिलांना सरकारी कार्यालयामध्ये नोकरी मिळाली पाहिजे. ही जी अॅना चेंडी आहे ही इथल्या इतिहासकारांना, संशोधकांना कधी दिसलीच नाही. आता अलीकडच्या काळामध्ये BBCने एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये हे अॅना चेंडी नावाच्या महिलेचा उल्लेख आपल्याला सापडतो. एक साराभाई नावाची गुजरात मधली बाई होती, अनुसपा साराभाई. या बाईनं गुजरात मधील जे अनुसूचित वर्गातले आणि वेठबिगार करणारे जे शेतमजूर आहे यांचा पहिला लढा अहमदाबाद मध्ये सुरू केला. पहिल्यांदा कामगारांची चळवळ गुजरात मध्ये या बाईंनी सुरुवात केली. अशा कितीतरी बायका या इतिहासापासून दूर राहिलेल्या आहेत. माझी आपल्याला विनंती आहे की विद्यार्थिनींनी अशा ज्या दुर्मिळ महिला आहेत, ज्यांचं दुर्मिळ कार्यकर्तृत्व आहे, ज्यांनी या समाजाला जीवन मूल्य दिलेली आहेत, मानवी मूल्य दिलेली आहेत, समतेसाठी लढायला शिकवलेलं आहे, अशा महिला आपण शोधायला पाहिजे. पण त्या शोधणार कुठं शोधणार? आपण तर 12 तासामधले 10 तास आपण मोबाईलवरती असतो, मग शोधणार कुठे? जर प्रॉपर इतिहास आपल्याला पाहायचा असेल, जर चांगलं ज्ञान आपल्याला प्राप्त करायचं असेल तर हे ज्ञान आपल्याला मिळतं पुस्तकांमधून. आणि म्हणून ही पुस्तकं वाचली पाहिजे. पुस्तकं वाचण्याच्या निमित्तानं मी शाळेला अशी विनंती करीन की प्रत्येक दिवसामध्ये 1 तास असा असला पाहिजे की त्या 1 तासामध्ये अवांतर वाचनाची सवय विद्यार्थ्यांना कशी लागेल हे आपण त्या तुमचं जे कामकाजाचा जो एकूण पिरियड आहे त्या पिरियड मधून आठवड्यातून किमान 2 तास आपल्याला असं काही करता येईल का? आणि अशी जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी आमच्यासारख्या लोकांना बोलून किंवा जे लेखक आहेत, कवी आहेत, त्यांच्या वारंवार शाळेमध्ये भेटी देऊन अशा प्रकारचे जे व्यक्तिमत्व आहे
त्यांची माहिती आहे, त्यांचा इतिहास आहे, त्यांचं कार्य आहे, हे शाळेमध्ये आपल्या मुलींना कधी मिळेल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आताचा जो काळ आहे या काळामध्ये आपल्याला कल्पना चावलापर्यंत अनेक महिला सांगतायत. मी सांगितलं एक महिलावरती बोलायचं, उदाहरणार्थ पंडिता रमाबाई या महिलेवरती बोलायचं तर 1 तासाच्या व्याख्यानात ते होत नाही. सावित्रीबाईवरती बोलायचं तासाभरात ते सांगता येत नाही. परंतु एक ओझरती ओळख म्हणून का होईना ज्या नव्या महिला आहेत, ज्या आपल्या विद्यार्थ्यांना माहिती नाही, विद्यार्थिनींना माहिती नाही, त्या महिलांचा सांगत इतिहास आपल्या शाळेमध्ये पुस्तक रूपाने उपलब्ध होईल का असा प्रयत्न आपण करायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आजचा जो माहोल आहे हा माहोल अनेक असामाजिक तत्वांनी भरलेला आहे. अनेक असामाजिक तत्व या देशामध्ये प्रत्येक सेकंदाला 4,500 महिलांचं शोषण केलं जातं. किती? 1 सेकंदामध्ये, 1 मिनिटामध्ये 72 महिलांवरती बलात्कार होता. जिथे महिलांचं शोषण होतं, जिथे महिलांवरती अन्याय होतो, त्याच महिला वडाच्या झाडाला देऊन पुजताना दिसतात. हे जगाच्या पाठीवर एकमेव असं राष्ट्र आहे. ज्या ज्योतिराव फुलेंच्या निमित्तानं 1873ला सावित्रीबाई फुलेंनी सत्यशोधकी पद्धतीनं एका महिलेचा आंतरजातीय विवाह घडवला, त्याच 25 डिसेंबरला सहस्त्रबुद्धे नावाच्या माणसाने बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली मनुस्मृतीचं दहन केलं. त्या मनुस्मृतीला मानणारा मोठा समाज, त्या मनुस्मृतीचं उदो उदो करणारा समाज आपल्या आजूबाजूला आहे. आणि म्हणून ज्या ज्या महिलांनी योगदान दिलेलं आहे, ज्या महापुरुषांनी महिलांच्या विकासासाठी, प्रगतीसाठी योगदान दिलेलं आहे, त्यांचं आपण सातत्याने स्मरण करणं आवश्यक आहे. मनुस्मृतीच्या दहनाच्या वेळी गोपिका नावाची बाई, जी अनंतराव चित्रेंची सहचारिणी होती, पत्नी होती, त्या बाईनी बाबासाहेबांच्या बरोबर मनुस्मृती जाळण्यासाठी ज्या मागास वर्गातील, अस्पृश्य वर्गातील महिला आलेल्या होत्या, त्या महिलांनी चांगलं कसं राहावं, पातळ कसं नेसावं, हे गोपिकाबाई ब्राह्मणबाईंनी अस्पृश्य महिलांना शिकवलं होतं. दुसऱ्या बाजूला प्रचंड हिंदुत्ववादी विचारसरणीचे असलेले लोकमान्य टिळक आणि त्यांचे पुत्र असलेले श्रीधरपंत टिळक, त्या श्रीधरपंत टिळकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शिष्यत्व स्वीकारलं होतं आणि बाबासाहेबांची समता नावाची जी संघटना होती, त्या संघटनेची एक शाखा गायकवाड वाड्यावर टाकली होती. अस्पृश्य मातंग समाजाचे लोक त्या वाड्यावरती गेले, तेव्हा श्रीधरपंत टिळकांच्या पत्नीने आणि वहिनीने त्यांना अतिशय आनंदाने जेव घातलेलं होतं. म्हणजे माहोलमध्ये जसं वाईट असतं तसं चांगलं देखील असतं. आणि हे जे चांगलं आहे त्या चांगल्याच्या बुडाशी समता तत्व पसरलेलं असतं. हे समता तत्व ज्यांनी ज्यांनी या देशामध्ये पेरलेलं आहे, ज्यांनी ज्यांनी इथं न्यायाची भाषा केलेली आहे, ज्यांच्या ज्यांच्या अंतर्मनामध्ये करुणा राहिलेली आहे, ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये समान संधीची कल्पना राहिलेली आहे, अशा अनेक महिलांच्या बाबत आपण डॉक्टर शांताबाई दानी यांच्या जयंतीच्या निमित्ताने स्मरण करतो आहेत. ही आनंदाची गोष्ट आहे. अशा आनंदाच्या प्रसंगी तुमच्याशी मला काही गोष्टी बोलता आलं याचा मी आनंद व्यक्त करतो. आणि माझं थोडंसं लांबलेलं आणि अपूर्ण राहिलेलं भाषण पुन्हा एकदा कधीतरी येऊन पूर्ण करील अशी आपणाला ग्वाही देतो. इथे थांबतो. धन्यवाद. जय हिंद. विचारपीठावरील सर्व मान्यवर, समोर बसलेले मान्यवर आणि आपण सर्व विद्यार्थी मित्र, शिक्षक मित्र, सगळ्यांना सविनय जय भीम. आपल्याला भुका लागलेल्या आहेत आणि आपला मुख्य कार्यक्रम आता जेवणाचा आहे. तो आपला दरवर्षी असतो. यावर्षी थोडा 2 दिवस लेट झालेला आहे. मी खरं म्हणजे आभार
प्रदर्शन करण्यासाठी उभा आहे, त्यामुळे हे शेवटचं आहे असं समजा. आता कोणतं आभार प्रदर्शन नाही. यानंतर जे जे इथं आपल्या समोर आहे त्यात आपल्या मॅडम आहेत, डोपुळकर मॅडम, आपले सरचिटणीस डॉक्टर जाधव साहेब आहेत, वामनराव गायकवाड आहेत, दुसाने मॅडम आहेत, आपले सगळ्यांचे आश्रयदाते PK आहेत, त्यानंतर आपले व्याख्याते गंगाधर आयरे सर आहेत, आजच्या कार्यक्रमाचे शिल्पकार नितीनजी भुजबळ आहेत, गोविंदराव कटारे आहेत, आपल्या सगळ्यांचे मित्र आणि आपल्या रमाबाईचे अध्यक्ष कॅप्टन कुणालजी गायकवाड आहेत, आपले मित्र ज्यांनी आपल्याला 11,000 रुपये दिलेले आहेत ते मिलिंद सावंत आहेत, आयरे सर आहेत, हे सगळे आणि समोर बसलेले आपले सगळे मित्र. आता ज्यांचा सत्कार केला ती मुलगी आपल्याला माहीत आहे, ती CA झाली, आपल्याला सुद्धा CA व्हायचं आहे. आणि मला वाटतं नाशिक जिल्ह्यातील ती पहिली महिला CA आपल्या अनुसूचित जातीची आहे. तिथं आपण पुन्हा एकदा टाळायचं. समोर बसलेले दानशूर आपले नितीन बागुल सर आहेत, ज्यांनी आपले वर्ग डिजिटल करून दिलेले आहेत. समोर बसलेले दानशूर प्रभाकर रघुनाथ पगारे, जे उमराळेचे आहेत, जे माझे बंधू आहेत, ज्यांनी आपल्या ह्या शाळेला 1,00,000 रुपयाची देणगी दिलेली आहे, ते इथं आहेत. मला सांगायला आनंद वाटतो. आणि आजच्या कार्यक्रमात पगार ज्यांनी हा मंडप इथं आपल्याला उभारून दिलेला आहे पैसे देऊन, ते नितीनजी भुजबळ आहेत. त्यांच्या संकल्पनेतूनच आजचा कार्यक्रम साकार झालेला आहे. आपल्याला ज्यांनी आज भोजनदान दिलेलं आहे, म्हणजे उदरभरण नव्हे दारिद्र्य जय यज्ञ कर्म, याबरोबरच ते जरी यज्ञकर्म असलं काही लोकांच्या दृष्टिकोनातून पोट भरणे हे, तरी आपल्या दृष्टिकोनातून विद्या आणि डोक्याचा विकास करणं हे यज्ञकर्म आहे. खऱ्या अर्थानं आपलं त्यामध्ये आहुती गंगाधर आयरे सरांनी टाकलेली आहे, त्यांचा मी आभारी आहे. या ज्यांनी भोजनदान दिलेलं आहे त्यातील प्रमुख आपल्या मुख्याध्यापिका रुपाली डोपुळकर आहेत, सावकार सर आहेत, गारे सर आहेत, साबळे मॅडम आहेत, दानी मॅडम आहेत, हेमलता दाणी, आपले पितांबर पटाई सर आहेत आणि गोविंदराव कटारे आहेत. या लोकांच्या आर्थिक दानातूनच आज आपण भोजनदान करीत आहोत. या सगळ्यांचे मी आभार मानतो. ज्यांनी सूत्रसंचालन केलं अतिशय सुंदरपणे त्या पाटील मॅडम उर्फ कदम मॅडम, त्यांचेही मी आभार मानतो. सगळ्या शिक्षकांनी ज्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं आहे, कुणालचे असतील, रमाबाईचे असतील, त्या सगळ्यांचं मी आभारी आहे. त्याचबरोबर ज्यांनी आपल्याला देणग्या दिल्यात ते जगताप सर, सावंत सर, त्यांचेही आभार मानतो. आणि आपण सगळ्यांनी हे सगळं सहन केलं इतका वेळ, याबद्दल मी आपला ऋणी आहे, आभारी आहे. आणि यापुढे असंच ज्ञानदान आपल्याला करण्याची आम्ही संकल्प करतो असं सांगतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानून हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. सगळ्यांनी शिस्तीत जेवायचं आहे आणि पोटभर जेवायचं आहे. आता भूक लागली असेल.